म्हणून या अशा अयोध्या नगरीमध्ये येऊन आपल्याला सप्ताहाचा सोहम मिळतोय. रामकथेचं सुंदर श्रवण आपल्याला सुलभ होत आहे. तीर्थामध्ये जाऊन काय करावं? तीर्थामध्ये जाऊन त्या देवतेचं, त्या तीर्थाचं स्थान महात्म्य ऐका बरोबर. नेमकं जे सांगितलंय त्याप्रमाणे आपल्याला भगवंताची कथा सुलभ आहे. इतर वेळ, रात्रीचा वेळ हा भगवंताच्या हरिजागर हरिकीर्तनामध्ये व्यतीत करावा, तेही सौभाग्य आपल्याला सुलभ आहे. आणि संत संगती, त्याचं तर काय वर्णन करावं महाराज. पूज्य महाराजांचं जर सानिध्य, महाराजांचं श्रवण आपल्याला आहेच, पण त्यासोबतच महाराजांचे पूज्य तीर्थरूप असणारे आमचे सर्वांचे पूज्य दादा यांची इथं 7 दिवस उपस्थिती आहे. अरे अशा महात्म्यांच्या संगतीमध्ये नुसतं राहिलं ना, नुसतं दुरून जरी त्यांचं दर्शन केलं तरी तरल्याशिवाय राहत नाही बरं. म्हणून अशी संत संगती आहे. आणि विशेष म्हणजे आता हे तर सिद्ध कोटीतले आहेत, पण साधक कोटीतले सुद्धा इतके सुंदर छान भजने, हे सामान्य भजने नाहीत बरं. ज्यांचं भजन करत 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 ज्यांचं नाम सिद्ध झालेलं आहे, ज्यांच्या वाणीतून साधा अभंग ऐका तुम्ही, साधा स्वर ऐका, साधा नामाचा गजर ऐका, इतकं अमृततुल्य वाटतं. असे सगळे भजने आदरणीय श्याम महाराज असतील, आदरणीय आमचे कालिदास मामा असतील, आमचे पंडितजी असतील, हे सगळे इतके परमपूज्य हे उपस्थित आहेत. मोहन महाराज असतील, हे सगळे कीर्तनाची उपासना, कीर्तनाची त्यांनी सिद्धी केली. एक गोष्ट, एक उपासना ज्यावेळेस तुम्ही दीर्घकाळ करता ना, त्यावेळेस ते साधन आपल्याला सिद्धी द्यायला लागतं बरं. पतंजलींच्या भाषेत बोलायचं झालं, सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कार आसेवितो दृढभूमी, असं पतंजलींचं सूत्र आहे. विठ्ठल विठ्ठल कुठलंही साधन असेल हे आपल्याला कधी फळ देतो? लोक म्हणतात महाराज इतके वर्ष झालं आम्ही परमार्थ करायलो, पण आम्हाला अजून म्हणावं कशी अनुभूती नाही बरं. पतंजलींनी खूप सुंदर क्रम सांगितलाय. सतू सगळ्यात पहिल्यांदा दीर्घकाळ साधन झालं पाहिजे, त्याच्यामध्ये नैरंतर्य असलं पाहिजे. वारीच्या वेळेस माळ घातली आणि वारी संपली की कुठली अडकून ठेवली असा परमार्थाला अनुभव येत नाही ना. तीर्थात आलं की इथं 10 माळ जप केला आणि नंतर कुठं अजून कुठे गेल्यावर जप बंद, अशा अनुभव येत नाही बरं. दीर्घकाळ नैरंतर्य सत्कार, आपण ज्या साधनाचा आपण अंगीकार करतो ना, ज्या साधनाचं आपण सेवन करतो त्याच्याबद्दल खूप आदरभाव असला पाहिजे. काहीच काम नाही म्हणून रिटायर झालो तर आता करायलो नामजप, काय करावं तरी काय बसल्या बसल्या देवाचं ना, असं असल्यावर फळ मिळत नाही. अरे जन्मोजन्मीचं भाग्य आहे आमचं की आम्ही कीर्तन करतोय, जन्मोजन्मीचं भाग्य आहे की आम्ही नामस्मरण करतोय. म्हणून संतांनी सुद्धा म्हणाले ना, संतांचा किती आदर आहे. जन्मोजन्मी बहु पुण्य बहु पुण्य
त्यावेळेस देवाने आम्हाला परमार्थाचा अवसर दिलाय, त्याची भावना मनामध्ये असली पाहिजे. बरं, काहीच जमलं नाही म्हणून लागले परमार्थाला, अशी जर भावना असेल तर परमार्थ फलद्रूप होत नाही. संत इतके जन्मसिद्ध संत असणारे नामदेव महाराजांच्या हातून देवानी लहानपणी दूध पिले. देवानी नामदेव महाराजांचा नैवेद्य लहानपणी ग्रहण केलेला आहे. पण असे असणारे नामदेव महाराज सुद्धा म्हणतात की बाबा, जन्मोजन्मीची पुण्याई म्हणून देवानी कृपा करून आम्हाला या परमार्थाच्या मार्गाला त्याच्यामध्ये आम्ही स्थित आहोत, ही देवाची आपल्यावर कृपा आहे. अशा प्रकारे सत्कार, सद्भावना, आदर आपल्या परमार्थाच्या साधनाबद्दल, मग ते नामाचं साधन असेल, मग ते कीर्तनाचं साधन असेल, असा असावा. आणि आसेवितो पार्ट टाइम परमार्थ नाही, पार्ट टाइम नाम जापक नाही, तर आजन्म त्याचं सेवन करण्याचं आपलं ज्यावेळेस गरज असतं ना, त्यावेळेस कुठलंही साधन हे आपल्याला फळ देतं, हे आपल्याला अनुभूती देतं. आणि असे कीर्तनाचे असतील, नामस्मरणाचे असतील उच्च कोटीचे साधक इथं मायबाप इथं उपस्थित आहेत. आणि अशांच्या संगतीमध्ये आपला सप्ताह व्यतीत होत आहे, ही खरोखर खूप महत् भाग्याची गोष्ट आहे. बरं, आम्हाला सुद्धा कथा असेल, प्रवचन असेल, कीर्तनाचा योग हा क्वचित येतो. तर अशा याच्यामध्ये या सगळ्या साधक मंडळी असतील, सगळे संत मंडळी असतील, यांच्या सहवासाचा योग येतो आणि त्यामध्ये खरोखर खूप विशेष वाटतं. बरं, खाली बसलेले सगळे मंडळी प्रसिद्ध वाक्य संप्रदाय, खाली बसलेल्यांचे गाथेच्या गाथे पाठ, भजनारा असणाऱ्यांचे अजून काय सगळे प्रमाण इत्यादी पाठ, आणि कीर्तनाला उभं टाकलेल्याचे फक्त टिपणं पाठ, अशी सगळी अवस्था असते. बरं, आणि आज तीच अवस्था आहे. सगळे बसलेले हे अत्यंत महान आणि कीर्तनाचे रससिद्ध असे साधक सिद्ध संत मंडळी इथं उपस्थित आहेत. यांच्यामध्ये आपल्याला सेवा करण्याचा अवसर मिळणं खरोखर मी माझं भाग्य समजतो. बरं, तुकाराम महाराज ह्या 4 चरणाच्या अभंगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करावं आणि त्याचं फळ काय आपल्याला प्राप्त होईल याचं वर्णन करत असताना म्हणतात, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणावं, काय करावं, तर म्हणतात सगळ्यात पहिल्यांदा राम म्हणावं. बरं, आणि असं राम म्हणावं, त्याचा उच्चार करावा. बरं, त्याचा उच्चारही करावा. रामाचं चरित्र असं आहे की फक्त उच्चार करून सोडून द्यायचं असं नाही. बरं, भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राबद्दल असं आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये देवानी जे कृष्ण चरित्र केलं त्याचा उच्चार करावा, त्याचा आचार शक्य आहे का आपल्याला? लोक नाही तो आदर्श घेतात. देवानी इतके लग्न केले होते, अरे देवाने सगळ्यात पहिल्यांदा विष पिलं होतं. हा, तू वाटीभर विष पिऊन पहा, मग आपण पुढचं बोलू. देवाचं चरित्र हे जे ईश्वराचं चरित्र आहे, हे जशाला तसं 100% आपल्याला घेता येण्यासारखं नसतं. बरं, हा, पण त्यांचा उपदेश आपल्याला घेण्यासारखा असतो. पण हे ईश्वराच्या प्रत्येक चरित्रामध्ये असंच होतं. रामचरित मानसाच्या भाषेमध्ये जर म्हणायचं, समर्थ कोणही दोष गोसाई, असं रामचरित मानसामध्ये तुलसीदास महाराजांनी म्हटलंय. समर्थाला कुठलाही दोष नसतो, ईश्वर तर सर्व समर्थ आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व समर्थो ईश्वरः, अशी ईश्वराची व्याख्या आहे. सर्व समर्थ असणारा ईश्वर, त्याच्या ठिकाणी कुठला दोष नसतो, त्याला कसलाही दोष नाही, त्यांनी कसलंही आचरण केलं तरी. पण सामान्य मनुष्याने जर त्याचं जर पाहून जर आचरण करायला गेलं तर त्याचं पतन होतं. बरं, म्हणून महापुरुषांनी केलेला जशाला तसा उपदेश ग्रहण करा. ईश्वराचा सोडा संतांचा अनुगमन आपल्याला शक्य आहे का? ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, आपल्याला शक्य आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी पाठीवर मांडे हे अग्निधारणा करून हे भाजवून घेतले, आपल्याला शक्य आहे का? अहो, हे जन्मसिद्ध आहे, उपजदाची ज्ञानी असे ह्या महापुरुषांचं लक्षण संत सांगतात. असे हे महापुरुष यांचं आपल्याला आचरण सुद्धा शक्य नाही. म्हणून जन्मसिद्ध कोटीतले असले हे महापुरुष यांचं आचरण तर आपल्याला शक्य नाही, पण यांचा
यांनी केलेला उपदेश मात्र आपण घेऊ शकतो. आपण ज्ञानोबा माऊलींसारखं वागू शकत नाही, पण ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी जे सांगितलंय त्या प्रकाराप्रमाणे जर आपण आचरण केलं तर आपला उद्धार मात्र निश्चित होतो. म्हणून महापुरुषांचं त्यांचा उपदेश ग्रहण करावा. नामदेव महाराजांचं प्रसिद्ध वचन आहे, करोनी सायास ज्ञानेश्वरी सारखे उपदेश, तुकाराम गाथांसारखे उपदेश, एकनाथी भागवतांसारखे ग्रंथ, दासबोधासारखे ग्रंथ, इतर सगळ्या संत मंडळींनी आपापले सकल संत गाथा वाचा. इतका आनंद येतो महाराज, एकेका अभंगाला, एकेका पदाला, एकेका वाक्याला. एवढा सायास कुणासाठी केला? सकल संत गाथा इतकी 3-4 खंड एवढे मोठे मोठे येतात. इतकी वाणी संतांनी कशासाठी लिहिली, कशासाठी गायली? हे आपल्यासाठी केलेला सायास आहे. बरं, हा आपल्यासाठी केलेला प्रयास आहे, हा मुमुक्षुजनांसाठी केलेला प्रयास आहे. आद्य शंकराचार्य भगवान यांनी प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिलं. उपनिषद असेल, गीता असेल, अजून ब्रह्मसूत्र असेल, अजूनही पुष्कळ प्रकरण ग्रंथांवरही त्यांचं, अन्य छोट्या मोठ्या ग्रंथांवर पुष्कळ त्यांचं भाष्य आहे. विष्णू सहस्रनामावर भाष्य आहे, सनद सुजातीवर भाष्य आहे, काही एकादश उपनिषदांच्या व्यतिरिक्त सुद्धा उपनिषदांवर त्यांचं भाष्य. इतकं सगळं केलं. 32 वर्ष त्यांचं आयुर्मान होतं. बरं, आणि शेवटी लिहिताना त्यांनी म्हणाले, हा सायास कशासाठी? मुमुक्षु जनांसाठी हा सायास आहे. बरं, ज्यांना या संसार चक्रापासून मुक्त व्हायचंय ना. सामान्य जन हे बुडते, हे जन जगाच्या कल्याणा त्यांचं आचरण आपण आपल्या जीवनामध्ये करावं. त्याच्यामध्ये कधी सार्थकता आहे, त्याच्यामध्ये त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात यात विशेष काय? तर आणि तरच संतांच्या वचनावर चालूनच आपण आपलं कल्याण साध्य करू शकतो. बरं, आपण या जन्ममरणाच्या चक्रापासून मुक्त होऊ शकतो. म्हणून अनुगमन करावं तर कुणाचं करावं, मागे चलावं तर कुणाच्या चलावं, सोबत चलावं तर कुणाच्या चलावं, मार्गावर चलावं तर कुणाच्या चलावं. बोलिले जे ऋषी साच भावे वंदावया. त्या आपल्या प्राचीन परंपरेच्या मार्गावर चलावं आणि संतांचा अनुगमन करावं. ज्ञानोबा माऊलींच्या चरित्रातला खूप सुंदर प्रसंग आहे.
ज्यावेळेस नरसिंह सरस्वतींनी त्यांच्या ज्ञानेश्वर अष्टकात वर्णन आहे, पुष्कळ अभंग सुद्धा आहे रेड्यामुखी वेद बोलवल्याचे. पण नरसिंह सरस्वतींचा श्लोक लुलायस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं प्रतिष्ठानपुर्या सुधी संगसेव्यं चतुर्वेद तंत्रेतिहासादि पूर्णं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं विठ्ठल रेड्यामुखी वेद बोलवला सगळ्याच्या सगळ्या प्रतिष्ठानपुरातल्या. प्रतिष्ठानपूर कशाचं नाव आहे? मैशिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रवेशाने धर्म हरिला विपुराचा विशेष अर्थ केला श्रीमद भगवत कथेचा प्रत्यक्ष द्वारे शोभे पिंपळ कनकाचा पिंपळ कनकाचा. जय देवा जय देवा जय ज्ञानदेवा जय देवा जय देवा जय ज्ञानदेवा जय देवा जय देवा जय ज्ञानदेवा जय देवा जय देवा जय ज्ञानदेवा. जय देवा जय देवा जय ज्ञानदेवा ही नामदेव महाराजांनी केलेली माऊलींची आरती. आता आपल्याकडे प्रसिद्ध आहे आरती ज्ञानराजा. जवळजवळ सर्व संतांनी माऊलींचं गुणगान केलेले सेवन. आरतीमध्ये विशेषत्व असणारे समर्थ रामदास स्वामी, मग ती सुख करता दुःखहर्ता असो, दुर्गे दुर्गड भारी असो, लवधोती विकराळ असो, सगळ्या आरत्या आपण प्रसिद्ध म्हणतो रामदास स्वामींच्या, त्या रामदास स्वामींनी सुद्धा माऊलींची आरती दिली. आणि आता संप्रदायामध्ये प्रसिद्ध नसेल पण आपल्या गोरठ्या संस्थांचे पुष्कळ भक्त आले बघा. गोरठ्या संस्थानाला दर गुरुवारी रामदास स्वामींनी केलेली माऊलींच्या आरतीचं पठण आहे. भगवान सावकार असेल, अजून पुष्कळ गोरठ्याच्या पुष्कळ संत मंडळी. किती मोठी दूरदृष्टी परंतुजी आपणची. सगळ्या संतांचा समन्वय घडून यावा, सगळ्या संतांच्या विचाराच्या. अरे संतांमध्ये एक वाक्यता असतेच, पण आपण मूढ असतो आणि त्यामुळे संतांमध्ये सुद्धा भेद पाहतो आणि भगवंतामध्ये सुद्धा भेद नाही आणि भगवंताच्या भक्तांमध्ये सुद्धा भेद नसतो. आणि त्यामुळे सर्व संतांची जर वचनं पाहिले तुम्ही तर कुठेही विरोधाभास आपल्याला भेटत नाही. सगळीकडे एक वाक्यता भेटते आपल्याला संतांच्या वाङ्मयामध्ये. आणि त्यामुळे प्रत्येक संतांचं हे वाङ्मय विशेष आहे बरं. आणि महाराष्ट्रातल्या संतांची तर विशेषता आहे, असा कुठलाही संत नाही की ज्यांनी माऊलींचं वर्णन केले. प्रत्येक संत असेल त्यांनी ज्ञानोबा माऊलींचं हे वर्णन कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या अभंगांमधून असेल, आपल्या ओव्यांमधून असेल, हे केलेलंच असतं. तर असे ज्ञानोबा माऊली ज्यावेळेस प्रतिष्ठानपुराला जातात, आता ही सगळी लीला आहे बरं त्यांची. आणि माऊलींचा पहिला शिष्य कोणी सांगू शकत का मला? माऊलींचा सगळ्यात पहिला शिष्य कोण? नंतर अजून कोण विसोबा असतील, अजून कोणी असतील, हे सगळे नंतरचे शिष्य. खरंच भाग्य लागतं बरं सद्गुरू मिळायला सुद्धा. इतके मोठे मोठे विद्वान त्या सभेमध्ये होते, पण कुणाच्याही भाग्यात नव्हतं माऊलींचं शिष्य मिळायचं. माऊलींचा पहिला शिष्य म्हणजे तो रेडा आहे. विठ्ठल विठ्ठल पहिला शिष्य व्हायचा बहुमान आता रेड्याला मिळाला. कुठल्या माणसाला नाही, कुठल्या विद्वानाला नाही, कुठल्या अजून कोणाला नाही, त्या रेड्याला पहिला शिष्य व्हायचा माऊलींचा बहुमान मिळाला. आणि प्रसंग तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. ज्यावेळेस वेद वदवला, इतका शुद्ध आणि इतका दिव्य अशी वाणी त्याच्या मुखातून निघायला लागली. आणि ऐकून सगळ्याच्या सगळ्या विद्वानांनी चकित झाले. इतकी शुद्ध वाणी, इतका शुद्ध उच्चार, इतका सुस्पष्ट वेदोच्चार आम्ही ऐकला नाही बरं. ऐकूनच कळतं.
आता इथे गीता पाठ असलेले उपस्थित आहे, तिथे अजून काही काही पाठ असलेले उपस्थित आहेत. कोणी अशुद्ध म्हणू लागलं की लक्षात येतं की नाही? लगेच कानाला ते आवडत नाही. शुद्धच श्लोक म्हणला पाहिजे, शुद्धच मंत्र म्हणला पाहिजे. अरे इतकं सुस्पष्ट उच्चार करतोय कोण? तो रेडा. सगळ्यांनी आपल्या पोथ्या आणून शुद्ध केल्या महाराज. ज्या काही प्रिंटिंग मिस्टेक्स असतील त्या त्याचा उच्चारण शुद्ध आहे आणि आपण शुद्ध करूया. आता त्याच्या मुखातून तर त्या रेड्याच्या मुखातून वेद बदवला आणि ती लीला झाली. आता गर्भाप्रहार झाला, त्याच्यानंतर प्रशस्तीपत्र असेल हे सगळं झालं. सगळ्यांचा सगळे नम्र होऊन माऊलींचा जय जयकार करतात वगैरे. पुढे त्या रेड्याचं काय झालं? पुढे तो रेडा हा त्या गावात राहिला नाही. ज्या वेळेस माऊली पैठणवरून निघाले तो रेडा सुद्धा माऊलींसोबत निघाला. रेडा सुद्धा माऊलींसोबत निघाला. अरे रेडा असला तरी पूर्वजन्मीचे संस्कार हे सांगतात, पूर्वजन्मीच्या संस्कारानुसार त्याला हा अनुभव येतो. अरे मागे चलायचं असेल ना तर संतांच्या मागे चलावं, सोबत चलायचं असेल ना तर संतांच्याच सोबत चलावं. बंधे चालू दाता संतांच्या मागे चालण्याचा हाच लाभ आहे महाराज. आपल्या मोक्षाची, आपल्या कल्याणाची शाश्वती आहे. तो रेडा नंतर त्या गावात राहिला नाही. नंतर जिथं आपल्याला चारा मिळतो, इथं बाबा आपली राहायची खायची चांगली सोय VIP, तो तिथं राहत नाही. तो चालतो तर माऊलींच्या सोबत चालतो. माझं आता कल्याण व्हायचं असेल तर संतांच्याच सोबत चाललं पाहिजे, म्हणून माऊलींच्या सोबत चालतो. चालत चालत आता माऊलींची नंतर सगळी यात्रा होते. नेवासाला ज्ञानेश्वरी सांगतात, सगळं करतात. आणि ज्या वेळेस आता आळंदीला परत यायचं, संतांचे संगती मनोमार्ग
चलावं. खाली पाठामध्ये सांगतात, संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे. या संतांनी सांगितलेल्या पंथानुसार चलावं. बरं सगळं काही माऊलींची लीला होईपर्यंत तो रेडा माऊलींच्या सोबत चालला. काय ऐश्वर्य आहे हो, काय जाज्वल्य इतिहास आहे महाराष्ट्राचा. महाराष्ट्रातला इतिहास असा आहे, रेडा सुद्धा संतांच्या पाठीमागे चालतो. जगाच्या पाठीवर दुसऱ्या कुठल्या प्रदेशाला इतिहास नाहीये. इथले रेडे सुद्धा, इथले पशु सुद्धा ते इतके निष्ठ आहेत, इतके संत निष्ठ आहेत, इतके धर्मनिष्ठ आहेत की ते सुद्धा संतांच्या मार्गावर चालतात. माऊली ज्यावेळेस आळंदीला येत होते त्यावेळेस माऊलींचा हात ज्याच्यावर पडलाय तो सर्वज्ञच होणार नाही. त्या रेड्याला सगळ्यात पहिल्यांदा आधी कळालं की माऊली समाधीस्थ होत आणि त्यांनी विचार केला, माऊलींच्या आधी जर आपण जर देह ठेवला तर आपला अंत्यसंस्कार माऊलींच्या हातून होईल. म्हणून जसं आळंदीच्या जवळ तुम्ही पुण्यामध्ये येता, आळे फाटा लागतं बघ, आणि तिथं त्यांनी विचार केला की आता आपण देह ठेवावा. तिथं तो देह ठेवतो रेडा आणि माऊली आपल्या हाताने त्याचा अंत्यसंस्कार करतात. आपल्या हाताने अंत्यसंस्कार करतात. काय भाग्य असेल रेड्याचं. रेड्याचा अंत्यसंस्कार करायला जगाची माऊली ती अंत्यसंस्कार करते. सांगायचं तात्पर्य, अरे संतांच्या पाठीमागे चला. आज लोकांना हे कळत नाही. कोणी नेत्याच्या पाठीमागे, कोणी अभिनेत्याच्या पाठीमागे, कोणी अजून कशाच्या पाठीमागे. अरे जगाच्या पाठीवर सगळ्यात समृद्ध संत परंपरा जर कुणाला प्राप्त झाली असेल तर ती आपल्या महाराष्ट्राला प्राप्त झाली. सगळ्याच प्रदेशातले संत श्रेष्ठ आहेत, पण महाराज सगळ्या समाजातल्या सगळ्या स्तरामधले संत हे जर कुठं पाहिजे असतील तर ते फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये प्राप्त होतात. ही आपल्या महाराष्ट्राची विशेषता. आणि अशी संत परंपरा प्राप्त होऊन सुद्धा संतांच्या मार्गाने जर चालावं वाटत नसेल तर दुर्भाग्य. म्हणून संतांनी सांगितलेल्याच मार्गावर आपलं कल्याण होणार आहे. बरं, संतांनी सांगितलेल्या मार्गामध्ये पुष्कळ मार्ग आहेत महाराज. कर्म मार्ग आहे. ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही, 3रा अध्याय किती गंभीर आहे कर्मयोगाचा. त्याच्यानंतर तुम्ही 6वा अध्याय पहा, आत्मसंयम योगाचा, योगशास्त्राचं सगळं वर्णन आहे. कर्म मार्ग सुद्धा आज महाराजांनी कथेत सांगितलं, भाग्य प्रबळ की कर्म प्रबळ. कर्म तर करावंच लागतं महाराज, पण यथा सांग तेही घडेना असं रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये वर्णन केलंय. बरं, हा कलिकालच असा आहे की कर्म यथासांग होऊ शकत नाही. बरं, योग मार्ग शक्य आहे का यथासांग होणं? एक वेळेस उशिरा जेवण झालं तर महाराज अशी चावचाव सुरू होते आणि योग काय करणार? योग मार्ग शक्य आहे का आपल्याला? बरं, ज्ञान मार्ग, त्याच्यामध्ये तर असं आहे महाराज, ब्रह्मज्ञान व्हायची शक्यता कमी आणि ब्रह्मज्ञान व्हायची शक्यता जास्त आहे. अखंडानंद सरस्वती वृंदावनचे खूप मोठे संत, त्यांचे गुरुवर्य पुढ्या बाबाजी आहेत. तर आता एकदा त्यांच्याकडे एक साधक आला आणि म्हणाला, महाराज मला ब्रह्मज्ञान झाले, आता काय करू मी सांगा. ब्रह्मज्ञान झाले मला सांगा पटकन काय करू. ते म्हणले लग्न कर. म्हणजे असं का म्हणताय तुम्ही? ते म्हणजे आता ब्रह्मज्ञान झालंय, ब्रह्मज्ञान झाल्यावर कर्तृत्व आणि भोक्तृत्व बाधित होतं की नाही? ब्रह्मज्ञान झाल्यावर मी करता नाही, हे मी करतो, माझ्याकडे कर्तृत्व नाही ना, मी करताय ना मी भोगताय, हा बोध निश्चित झाला पाहिजे. तर ब्रह्मज्ञान झाल्यावर हा प्रश्न पडेल का की आता काय करावं? आता दिसचारी खेळी मेली, आता दिसचारी
एकदा मुक्तीचा प्रत्यक्ष अनुभव झाला, एकदा ब्रह्मज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव झाला की त्याच्यानंतर काय 4 दिवस खेळीमेळी जे असतात आणि ते आनंदाने आपण घालवायचे असतात, त्याच्यानंतर प्रश्न नसतो की आता काय करावं, पुढचं टार्गेट नाही मला. ते मनुष्य जे देहाचं अंतिम ध्येय, अंतिम साध्य असं आहे आणि त्याच्यानंतर प्रश्न पडणंच चुकीचं आहे की आता काय करावं, आता काय बोलावं. पण ज्यांना ब्रह्मज्ञान होत नाही आणि ज्यांना ब्रह्मज्ञान होतं त्यांना मात्र हा प्रश्न पडतो. बरं, अजून एक साधक तसाच आला बरं उडिया बाबांकडे. तो म्हटला मला महाराज मला ब्रह्मज्ञान झालं. महाराज म्हटले घाबरू नकोस, अजून पुष्कळ वेळच होणार आहे. अरे तो काही तुला झटका आलाय त्याचा, तुला ब्रह्मज्ञान नाही झालं. एकदा ज्ञान झालं की त्याच्यानंतर जीवनामध्ये शाश्वत भगवंताचं ज्ञान, भक्ती ज्ञान वैराग्याची प्रतिष्ठा असते. बरं, आणि तिथं न काही बोलायचा विषय असतो, न अजून काही करण्याचा विषय असतो. फक्त आनंदाची डोळे, आनंद तरंग ही अनुभूती असते त्याच्यामध्ये. तिथं काही करणं धरणं ह्याचा काही विषय नसतो. आणि असा हा ज्ञान मार्ग ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष, ज्याच्यामध्ये योग्य ज्ञान होणं हे खूप कठीण आहे. बरं, थोडस काही ज्ञान मार्गावर चालायला जरी निघाला ना महाराज तरी अहंकार येतो. 4 शब्द जास्त शिकले तरी अहंकार येतो. आणि असं ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभूतीचं ज्ञान, अपरोक्ष ज्ञान व्हायची शक्यता कमी आणि भ्रमज्ञान व्हायची शक्यता जास्त आहे. अशा वेळेस ज्ञान मार्ग हा आपल्याला किती सुलभ आहे. बर, भक्ती मार्ग हा कलियुगामध्ये सर्वात सुलभ आहे असं सांगतात. बरं, सगळ्या संतांनी गायलेलं. पण महाराज भक्ती करणं सुद्धा सोपी गोष्ट नाही ना. सुळावरची पोळी असं संतांनी वर्णन केलंय. पोळी, हा, आणि अशी सुळावरची पोळी असणारी तिथं भगवंताला अनन्य शरणागत जायचं असतं. सगळं काही देहभान विसरून विषय तो त्यांचा झाला असं सांगू लागलो महाराज. आणि त्यावेळेस ती जनधन खात्याची योजना आली होती. ते म्हणाले महाराज भक्ती आम्ही परत येणार नाही बरं तुमच्या कीर्तनात. जनधन खात्याबद्दल बोलायचं नाही. आमच्या गरिबाचे खाते उघडलेले आणि त्यामुळे भक्ती करून नावडे जनधन माता पिता असं म्हणायचं नाही. जनधनाचा अर्थ त्या जनधन खात्याची नाहीये. ती तर विशेष योजना आहेच महाराज. 70 वर्षात कोणाला वाटलं नाही की हो गरिबाचे खाते उघडावेत म्हणून. सगळे आपापलेच खाते भरू लागले. त्यामुळे जो आदर्श असतो तो अशा प्रकारचं कार्य करतो. बरं, म्हणून भक्तीची परिणिती अशी असते की त्याला दुसरं काहीच आवडत नाही. आणि अशी इतकी जी तीव्र भक्ती असते ती तीव्र भक्ती आपल्याला वैराग्य, तुकाराम महाराजांसारखं सुद्धा अनुगमन करायचं म्हणलं तेवढं तीव्र वैराग्य आहे का? अहो दुष्काळामध्ये
खायला अन्न नव्हतं म्हणून त्यांची एक पत्नी अन्न करत गेली बरं. बाईला एक अन्न करिता मिळेल, त्यांचंच वचन आहे तुकाराम महाराजांचं. एक बायको खायला अन्न नाही म्हणून गेली, इतकी गरिबी, इतका दुष्काळ भोगावा लागला. आणि तरी ते म्हणतात न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. देवा खायला नाही मिळालं तरी चालेल, वंश नाही वाढला तरी चालेल, फक्त एवढंच आहे की बाबा तुझी कृपा अखंड आहे. ही मागणी, ही वैराग्याची स्थिती. भक्तीसाठी सुद्धा हे आवश्यक आहे बरं. भागवताची कथा तुम्ही पुष्कळ ऐकली असेल. सगळ्यात पहिल्यांदा काय येतं, ज्यावेळेस ज्ञान वैराग्याची उपेक्षा झाली त्यावेळेस भक्ती महाराणी सुद्धा निघून जायला लागली. भक्ती महाराणीचं वचन आहे, इदं स्थानं परित्यज्य विदेशं गम्यते मया. भक्ती महाराणी म्हणते वृंदावनामध्ये स्वतः तरुण झाली आहे भक्ती महाराणी. आणि अशी भक्ती महाराणी म्हणते की इथं ज्ञान वैराग्याची उपेक्षा आहे ना, म्हणून मला इथं वृंदावनात सुद्धा राहावं वाटत नाही, मी दुसरीकडे जातो. आता तुम्ही सांगा, भक्तीसाठी सुद्धा इतकं ज्ञान वैराग्याचा संयोग लागतो, हे आपल्याकडे आहे का? आपल्याला तेवढं तरी शक्य आहे का? म्हणून भक्ती सुद्धा कठीण आहे महाराज. आणि मग भक्ती सुद्धा कठीण आहे तर अजून सर्वात शेवटचं साधन काय करावं या कलियुगातल्या जीवांनी? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तो करा राम बनता रामची होई